वस्तीमध्ये जे आहे याच वस्तीमध्ये मागच्या कार्यकाळामध्ये प्रियाताईच्या माध्यमातून या ठिकाणी फार मोठा विकास केलेला आहे। रस्ते असतील, नाले असतील, इथलचे लाईट्स असतील, पाण्याची पूर्णपणे व्यवस्था करून दिलेली आहे। फार मोठ्या प्रमाणात विकास या वस्तीवर झालेला आहे आणि आजच्या तारखेमध्ये येणाऱ्या 2 डिसेंबरच्या निवडणुकीसाठी मी उमेदवार म्हणून महाविकास आघाडीचा आणि उभा असून मी नगराध्यक्ष पदासाठी उभा आहे आणि माझी जी 2 सहकारी शेख जाकीर भाई आणि सरस्वतीताई वाया हे या ठिकाणचे आमचे 2 महाविकास आघाडीचे काँग्रेस पंजा या निशाणीवर आम्ही तिघही इथून मत मागतो आणि आम्ही या ठिकाणी जो आता दौरा आहे आमचा त्या दौऱ्यातून आम्हाला या ठिकाणी असं जाणवतं की फार मोठ्या प्रमाणात आम्ही इथं मताधिक्य घेणार आहे। 100% आम्ही प्रतिसाद बघूनच ही गोष्ट सांगतोय तुम्हाला आणि या ज्या खालच्या वस्तीमध्ये सुद्धा आम्ही जे जाणार आहोत तिथेही प्रचंड विकास प्रियाताईच्या माध्यमातून झालेले आहे। रोड असो, रस्ते असो, प्रत्येक याही ठिकाणी या प्रत्येक भागाच्या टप्प्यापर्यंत झालेला आहे। संधी मिळाली तर आपण या भागाचा विकास करण्यासाठी आणि घरकुल योजना या भागाला मिळावी त्यासाठी काय प्रयत्न कराल? आता तुम्हाला घरकुलचाच विषय सांगतो। या वस्तीच्या पलीकडं रामानंद नगर वस्ती आहे। या वस्तीमध्ये आता मी गेलो असता त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी 2016 ते 2020च्याच पाट्या लागलेल्या आहेत। ज्या घरकुलाच्या आमच्या कारकिर्दीमध्ये जवळपास 1800 घरकुल चिखली शहराला देण्यात आलेले आणि त्या वस्तीमध्ये जवळपास 40 ते 50 घरकुल त्याच ठिकाणी झालेले। त्याच्यामध्ये माझ्याकडे जेही म्हणजे मी तर नगरपालिकेमध्ये जात नव्हतो, परंतु आमच्या घरामध्ये कोणालाही पर्सनली आमच्या कोणत्याही घरातल्या मेंबरला जर फोन आला तर आम्ही तात्काळ गरीब वस्तीमध्ये जाऊन किंवा तिथं पाहणी करून तात्काळ त्या घरकुलांना मंजुरात कशी होईल हेच आम्ही सातत्यानं प्रयत्न करून लोकांना जास्तीत जास्त घरकुलं दिलेले। त्याचाच या आज परिणाम या वस्तीवर सुद्धा मला जवळपास 70 ते 80 घरकुलं याच परिसरात झालेले आणि यापुढेही मी नगराध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर ती योजना कायमस्वरूपी परतही आमची चालू राहणार आहे। पाणी पुरवठा संबंधी काय सांगाल? पाणी पुरवठा आमच्या कार्यकाळामध्ये सर्व चिखलींना माहिती आहे। याच वस्तीचा विषय नाही, सगळ्या चिखली शहराला आम्ही कुणाल कुंद्रेच्या माध्यमातून प्रियाताईच्या कारकिर्दीमध्ये दररोजची क्षमता 25 लाख लिटरची वाढवून आम्ही 5व्या, 6व्या, 7व्या दिवशी चिखली शहराला पाणी पुरवठा करत होतो। पाईपलाईन त्यावेळेसही होती आणि प्रत्येक 5व्या, 6व्या, 7व्या दिवशी चिखली शहरामध्ये सर्व नागरिकांना माहिती आहे आणि परंतु येणाऱ्या काळामध्ये आम्ही दुसऱ्या दिवशी पाणी चिखली शहराला देऊ हे आमचं वचन आहे। शेख जाकीर, मी काँग्रेस पक्षाकडून नगरसेवक पदाचा उमेदवार आहे आणि माझ्यासोबत पुरुषोत्तम वायल सर यांचे घरचे वायल हे बी उभे आणि नगराध्यक्ष पदासाठी काशीनाथ बोंद्रे हे उभे आहे। काशीनाथ बोंद्रे म्हणजे एक दयावान संपर्कातील माणूस आहे आणि याच्या अगोदर कुणाल बोंद्रे आमचे प्रियाताई वनी यांनी या भागात म्हणजे सर्वसाधारण लोक म्हणजे सगळ्यात जास्त राहणारे लोक भाग हा गौरक्षणवाडीचा आहे। यांच्या माध्यमातून याच्या अगोदर 5 वर्षात अनेक कामं, रस्ते, घरकुल, नाली, रोडवरचे खंबे, लाईट म्हणजे इथं समस्याचा भाग आहे जास्त करून, म्हणजे याला जमिनीचा भाग म्हणले जातात। ते हे जमिनीवरचे लोक आहे आणि मी बी जमिनीवरचा माणूस आहे। म्हणजे यांच्या कारकिर्दीत अनेक अशी कामं होईल की जे लोकांना अजून बी म्हणजे त्यांच्या मनात ते घर करून ठेवले। तर माझा एक सगळ्या मतदारांना विनंती आहे की या पंचवर्षीला काशीनाथ भाऊ यांना नगराध्यक्ष पदासाठी आणि मला नगरसेवक पदासाठी आणि तैवाल यांना नगरसेवक पदासाठी आपण निवडून द्या आणि काम करायची संधी द्या, एवढीच विनंती मतदारांना करतो। मेरा बुद्रुक येथील पडघण परिवारातला पडघण असून मी आतापर्यंत मागील 25 वर्षामध्ये कृणाल भाऊ सोबत नेहमी असत राहत होतो। त्यावेळेस त्यांनी या भागात किती घरकुलं दिले हे मी प्रत्यक्षदर्शींनी बघितलेलं आहे। माझ्या म्हणण्यानुसारच मी जवळजवळ 15 ते 20 घरकुलं दिलेली आहेत। चिखली तालुक्याचा सर्वांगीण विकास जर करत असतील तर ते फक्त दयावान बोंद्रेच घराणा करेल, या व्यतिरिक्त कोणीही करू शकत नाही। त्याचं कारण असं आहे की मागील 5 वर्षापासून मी त्यांच्यासोबत असताना सुद्धा त्यांनी या वार्डातील या चिखली नगरपालिकेतील सर्व याच्यात राहत असताना त्यांनी त्या चिखलीमध्ये पाणी कसं पोहोचेल, त्या चिखलीतील आरोग्य कसं व्यवस्थित राहील आणि कोणत्याही क्षणाला कोणताही व्यक्ती कितीही गरजेचा असला तरी आप्पाजींनी आतापर्यंत कोणालाही वापस पाठवले नाही, त्यांना नाराज केलं नाही। मला एवढी 100% गॅरंटी आहे की या वार्डातील
आमच्या भगिनी वायाताई, काशीनाथ अप्पाजी आणि आमचे मित्र जाकीर पटेल यांना सर्वात जास्त मतांनी लीड देऊन हा वार्ड त्यांना यशस्वी करतील असे मी या ठिकाणी सर्व नगरपालिकेच्या होणाऱ्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार काशीनाथ अप्पा बोंद्रे आणि त्यांच्यासोबत नगरसेवक म्हणून उमेदवारी मिळालेल्या आमच्या मॅडम सरस्वतीबाई वायाळ आणि जाकीरबाई शेख, तर आम्ही भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या पंजा या निशाणीवर निवडणूक लढवत आहोत. मागील काळामध्ये कुणालभाऊ बोंद्रे यांच्या कार्यकालामध्ये चिखली नगरपालिकेमध्ये चांगला विकास झालेला आहे, याचा प्रत्यय आम्हाला वार्डामध्ये फिरत असताना येतो. आणि पाणी पुरवठा योजनेसाठी सुद्धा त्यांनी फार मोठे प्रयत्न केले, पण अलीकडच्या 4 वर्षाच्या काळामध्ये नगरपालिकेमध्ये स्थानिकच प्रशासन होतं, नगरपालिकेमध्ये पदाधिकारी प्रशासन नसल्यामुळं आमदाराच्याच आधिपत्याखाली ही नगरपालिका चालत होती. आणि अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणामध्ये रस्ते असेल, पाणी असेल, या कामामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचं जनता बोलून दाखवत आहे. हा भ्रष्टाचार रोखायचा आहे, जनतेवर धाकदपट केली जात आहे. भ्रष्टाचार करूनही त्यांच्या विरोधात बोललं की जनतेला वेठीस धरलं जात आहे. तर भय भ्रष्टाचार याच्या विरुद्ध हे पॅनल उभं आहे आणि सर्वसामान्यांना चांगल्या पद्धतीनं जीवन जगता यावं, त्यांच्या सगळ्या गरजा पूर्ण करता याव्या यासाठी ते काँग्रेस पक्ष बांधील असून पाणी पुरवठा योजनेतले जे काही त्रुटी असतील त्या त्रुटी दूर करून चांगला पाणी पुरवठा करण्याचं सुद्धा ध्येय या नगरपालिकेमध्ये आमच्या पक्षाचं आहे. सर्वसामान्यांचा विकास हेच आमच्या पक्षाचं सर्वात महत्त्वाचं धोरण आहे. त्यामुळं जनतेचा मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग किंवा मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला पाठिंबा मिळत आहे. निश्चितच आमचा चिखली नगरपालिकेमधील सर्वच्या सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्यानं विजयी होतील याची खात्री आहे. आणि पुढच्या काळामध्ये नगरपालिकेमध्ये एक अत्यंत चांगलं सुशासन काशीनाथ भाऊ बोंद्रे, राहुल भाऊ बोंद्रे यांच्या मार्गदर्शनात आणण्याचा त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचा प्रयत्न राहील. कोणालाही या विकासामध्ये कुठेही वंचित ठेवलं जाणार नाही. प्रत्येकाचं काम तत्परतेनं केलं जाईल आणि प्राथमिक गरजा ज्या जनतेच्या आहेत त्या गरजासुद्धा ओळखून आम्ही नगरसेवक म्हणून जेव्हा काम करू काशीनाथ भाऊच्या नेतृत्वात, तेव्हा कोणती जनता समाधानी असल्याशिवाय राहणार नाही. महाविकास आघाडीचे उमेदवार काशीनाथ भाऊच्या प्रचाराच्या निमित्तानं महाविकास आघाडीचे सर्वच पदाधिकारी, राष्ट्रवादी असेल, उबाठा शिवसेनेचे पदाधिकारी असतील आणि काँग्रेसचे पदाधिकारी असतील आणि सर्वच जण या ठिकाणी काशीनाथ भाऊसाठी फिरून राहिलो. काशीनाथ भाऊ म्हणजे एक सर्वसामान्याला हवेसा वाटणारा असं नेतृत्व आहे. गोरगरीब कष्टकऱ्याची जाण असणारं नेतृत्व आहे. आणि म्हणून आपल्या सर्व मतदारांना आम्ही विनंती करणार आहे की काशीनाथ भाऊच्या रूपानं चिखलीला एक चांगला नगराध्यक्ष आपल्या सर्वांना द्यायचा आहे. आपण सर्वांनी काशीनाथ भाऊला प्रचंड बहुमतानं विजयी कराल असा विश्वास या ठिकाणी बाळगतो आणि थांबतो. आज वार्ड क्रमांक 11 मध्ये नगराध्यक्षपदासाठी आदरणीय काशीनाथजी अप्पा बोंद्रे साहेब, सरस्वतीताई वायाळ आणि जाकीरभाई शेख जाकीरभाई यांच्या प्रचारार्थ आम्ही इथे आलो आहोत. प्रत्येक पक्षाचे लोक आपापल्या परीनं निरनिराळी आश्वासनं घोषणा देत आहेत. परंतु संबंध चिखलीला माहीत आहे की ज्याचा शब्द कधी चुकत नाही, तो कोणाचं मन मोडत नाही, ज्याला स्वयंस्फूर्तीनं लोकांनी दयावान म्हटलेलं आहे, असे काशीनाथ अप्पा या ठिकाणी जेव्हा काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार झाले त्यावेळेस मी माझ्यासारखा चळवळीमध्ये गेल्या 25-30 वर्षापासून चळवळीमध्ये काम करणारा कार्यकर्ता, आम्ही सर्वांनी आमचे बॅनर बाजूला ठेवले आणि काशीनाथजी अप्पा यांच्यासाठी आम्ही सर्व प्रभागामध्ये त्यांना विजय करण्यासाठी फिरत आहोत. आणि आम्हाला विश्वास आहे की भयमुक्त वातावरण निर्माण करायचं असेल, खऱ्या अर्थानं शेवटच्या माणसाला जर न्याय द्यायचा असेल तर तेवढंच निस्व व्यक्तिमत्व, तेवढंच निर्लेप व्यक्तिमत्व असणं आवश्यक आहे. आणि हे सर्व गुण या टीममध्ये आहेत. काशीनाथजी अप्पा आहेत, सरस्वतीताई वायाळ आहेत, शेख जाकीरभाई आहेत. या सर्वांना प्रचंड लोकांनी
मतानं लोकांनी विजयी करावं यासाठी आम्ही सर्व ठिकाणी प्रयत्न करत आहोत. आणि माझी विनंती सर्वांना, या प्रभागातील लोकांना देखील राहील की आपण या ठिकाणी काँग्रेसचे तिन्ही पंजे निशाणीवर आपण बटन दाबून त्यांना विजयी करावं ही मी या ठिकाणी विनंती करीत आहे. आघाडीचे आपले उमेदवार काशीनाथ आप्पा, विश्वंभर आप्पा बोंद्रे व त्याचप्रमाणे सरस्वतीताई, पुरुषोत्तम भाऊ वायाळ व त्याचप्रमाणे शेख जाकीर भाई यांच्या या तिघांना या आपल्या चिखलीच्या जनतेने जास्तीत जास्त मतांनी व त्याचप्रमाणे वार्डातील या 2 नगरसेवकांना जास्तीत जास्त मतांनी निवडून द्यावं अशी मी आपल्या बाजार समितीतर्फे व त्याचप्रमाणे आपल्या या सर्व महाविकास आघाडीच्या नेत्यांतर्फे विनंती करतो. माझी